वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा, कारण यानंतर देखील 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गावदेवी वडघर विरुद्ध सामना आपण एन्जॉय करतोय. चिरुबा कोण ए. चिरुबा कोण हे नाव जरी ऐकलं ना अजय दादा, लगेच खासदार चषकाची आठवण होते. हीच टीम होती 5 ओव्हरच्या मॅच 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये 116 धावा चेस केल्या होत्या टीमनं. हा इतिहास या टीमच्या नावाचा, म्हणजे त्यांची फलंदाजीची ताकद काय, चेस करत असताना चेस मास्टर आम्ही आहोत हे कोणगाव सांगतीये. त्यामुळे तो विचार करावा लागेल. बॅटिंग करत असताना अविनाश आणि दीपक येतोय सलामीला. पाहिजे कशा प्रकारे ते अविनाश आणि सागर आले, सॉरी. निश्चितच ओमकार, काकडवाल संघाविरुद्ध त्यांनी हा पराक्रम केला होता. भीम पराक्रम म्हणावा लागेल. खासदार चषकामध्ये लास्ट टू लास्ट सीझन सिद्धिविनायक अंजूरच्या क्रिकेट ग्राउंडवर. आणि त्यावेळी परिस्थिती देखील अजय दादा अशी होती की 6 ओव्हरमध्ये तुम्ही 40-42 केलं ना त्या मैदानावरती, तर त्या डिफेंड होत होत्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या धावा चेस करून तो विक्रम या भिवंडी विभागामध्ये कोणगाव संघाच्या नावावरती आहे. या गोष्टीचा नक्कीच अभिमान असेल आमच्या भूपेश कराळ यांना देखील. स्ट्रायकर एंडला फलंदाज हवी. कोणगाव संघाला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे अथवा तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. मॅच सुरू होतीये. आपण ऐकूया पुन्हा एकदा अजयदादा घर त्यांना. अजयदादा ज्यावेळी सोबत असतो, शेअरिंग कॉमेंट्री असो किंवा टर्न बाय टर्न, एक वेगळाच आनंद असतो, कारण भरपूर काही शिकायला त्याच्याकडनं नेहमीच मिळतं. वन ऑफ द परफेक्ट कॉमेंटेटर मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजेच अजय घरात. वेलकम टू मायक्रोफोन. थँक्यू ओमकार. तर ही मॅच खूपच इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. 2 मोठे संघ भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे आपापसात मिळताना दिसत आहेत. पहिला बॉल घेऊन राज, पहिल्याच बॉलवर सुंदर फटका, आणि हीच तर ओळख आहे या फलंदाजाची. आवडीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर सुरेख चौकार, इनसाइड आउटचा फटका. देखील बऱ्यापैकी गाजवला अविनं, आणि अशाच प्रकारे त्यांनी सुरुवात बऱ्याचदा करून दिली. पहिल्या बॉलवर चौकार लगावून बऱ्याचदा सेवागप्रमाणे देखील तो स्क्वेअर कट लगावत असतो. मात्र हा त्याचा एक प्रिय फटका आहे. ऑफ ड्राईव्ह असेल किंवा इनसाइड आउट कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळणं त्याला खूप पसंत आहे. गतवर्षी BCA चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगल्या इनिंग्स त्याने खेळल्या होत्या, आणि स्टार्ट विशेष करून खूप चांगला देत होता आपल्या टीमला. हा बॉल थोडासा मागे ठेवला होता, एज लागली आहे, मात्र कुठली स्लिप नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल येते. आक्रमक खेळ करणं हीच ओळख आहे वडघर संघाची. परंतु वडघर संघाची ताकद जास्तीत जास्त वेळा आपण पाहिलेली की त्यांची गोलंदाजी मानली जाते. पण एक गोष्ट आहे की त्यांच्याकडे फलंदाज देखील तेवढेच दर्जेदार आहेत ओमकार. म्हणूनच ज्यावेळी फर्स्ट टाइम या टीमला मी पाहिलं खासदार चषकामध्ये, तेव्हा सगळेच रेकॉर्ड या टीमनं ब्रेक केलं. म्हणून मी तिथून नेहमी म्हणून लागलो की रेकॉर्ड ब्रेकर वडघर मैदानाच्या आतमध्ये उतरते. त्याचं या स्पर्धेमध्ये काय रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून येतील. सुरुवात तर अगदी दर्जेदार केली अविनाश, ज्यानं गोलंदाजीचा विनाश केला पहिल्याच बॉलवर. हा बॉल अगदी सुंदर. इथे काय करावं हे एक्झॅक्ट समजलं नाही. बॅट्समन सागरला टप्पा चांगला होता, आणि ज्यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं बॉल क्विक बाउन्स घेतो त्यावेळी फलंदाज किती चांगला असो, शॉट बनवणं तितकंसं कठीण असतं. आणि हा बॉल टाकण्यासाठी थोडा जोर देखील जास्त लावावा लागतो गोलंदाजाला. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू ठेवून तो चांगला उसळवणं ही एक कला आहे. राज एक अनुभवी गोलंदाज आहे. टप्प्याचा बॉल पुल केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात अडकतोय सागर. फलंदाज बाद. जाणून बुजून हा बॉल थोडासा शॉर्ट ठेवला होता, कारण डीप मिड विकेटला खेळाडू होता आणि त्याच दिशेने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. टायमिंगवर जास्त भर देण्याचा कदाचित हा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चुकीच्या दिशेनं फटका मारला असं मला वाटतंय. थोडासा फिल्डरपासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर पॉवर प्ले चालू आहे, चौकार मिळाला असता. नाही, ज्यावेळी पहिला बॉल तुम्ही पॉवर प्लेमध्ये बीट होता
आणि पहिल्या बॉलवरती जणू काही तुमच्यासाठी वॉर्निंग बेल वाजते, एक खतऱ्याची घंटी आणि तो दबाव लगेच तुमच्यावरती जाणवतो. एक तर तो मोठ्या फटक्यानं रिलीफ होतो किंवा सेकंड बॉलवरती विकेट जाण्याची चान्स असतं. म्हणून आपण म्हणतो ना की आपल्या ग्रामीण खेळाडूंकडे टेम्परामेंट आहे ना, हा वर्ड्स फार कमी प्रमाणात असतो. बट क्रिकेट तुम्हाला परफेक्ट खेळायचं असेल, सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पेक्ट, टी फॉर टेम्परामेंट, या सगळ्यांचा संगम व्हायलाच हवा. नवीन बॅट्समन दर्शन, हा बॉल देखील खूप चांगला आहे. थोडासा पुढे ठेवलेला बॉल आणि थोडासा खाली देखील राहिला. थोडासा संभ्रमात दिसला फलंदाज. फटका ऑन साईडला खेळू की ऑफ साईडला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मिस्टर इम्प्रोवायझर असं जर म्हटलं दर्शनला तर वावगं ठरणार नाही, कारण ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत असतो, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु त्याची स्विच हिट पाहण्यासारखी असतात. खूप चांगलं नियंत्रण असतं जेव्हा तो रिव्हर्स फटके खेळत असतो. सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला राज चांगली गोलंदाजी करतोय, खूप चांगलं कमबॅक करतोय. अकोटप्प्याचा बॉल आहे, पुल केला. यावेळेस एका बाउन्सनं चेंडू पोहोचतोय फिल्डरपर्यंत डीप मिड विकेटला. धाव मिळते फक्त एक. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल स्लाइटली लूज डिलिव्हरी होती हाफ वॉली, त्यानंतर मात्र हाफ वॉलीज टाकल्या नाहीत आणि गुडलेंथ, शॉर्ट ऑफ गुडलेंथवर चेंडू ठेवण्याचा जास्त प्रयत्न केला. एका चांगल्या षटकाचा अंत झालाय. पहिल्या ओव्हरच्या नंतर वडगर संघाची धाव संख्या आहे 1-6. मागच्या मॅचमध्ये देखील आपल्याला फार मोठी धावसंख्या ओंकार पाहायला मिळाली नाही. खरं तर खूप मोठमोठे संघ होते समोरासमोर आणि दापोडे संघ त्यातल्या त्यात प्रथम बॅटिंग करत होता. असं वाटत होतं की 60-70 धावा कदाचित पाहायला मिळतील, परंतु नाही. चिराग माळीचा इरादा वेगळाच होता. त्याने सुरुवातच अतिशय भन्नाट वेगानं केली गोलंदाजीमध्ये आणि सुरुवातीपासूनच बॅकफुटला ढकलून दिलं होतं दापोडे टीमला. आणि ज्यावेळी तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळी नेहमीच म्हटलं जातं वेल बिगिनिंग इज हाफ डन. इथे सुरुवात चांगली झाली टीम गावदेवी वडघर चौकारानं आणि तो देखील एक दर्जेदार होता. बट त्यानंतर कमबॅक अतिशय सुंदर केलं. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी बॉलिंग करत असताना बॉलर राजनं आणि आता न्यू बॉलर इथे सज्ज होईल. क्षेत्ररक्षण विखुरलेलं असल्यानंतर श्याम आणि त्याच्यासमोर आहे अविनाश, वन ऑफ द ग्रेट टेक्निकल साऊंड बॅट्समन अवी. त्याच्या बॅटमॅनना अपेक्षा नक्कीच असतील. टीम वरघरला लोवर फुल टॉस ऑन साईडला बॅटपॅडमध्ये बाहेर काढत असताना राज चेंडूला फीड करेल तोपर्यंत मिळती आहे अजून एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातो. टीमची टोटल पाहायला मिळती आहे धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7. ज्यावेळी इनिंगच्या पहिल्या बॉलवरती चौकार येतो ज्यात आता कुठेतरी अपेक्षा वाढतात की आता 45 ते 50 ते 55ची स्वप्न तुम्ही पाहता. बट त्यानंतर ज्यावेळी असा कमबॅक होतो त्यावेळी दबाव येतो तुमच्यावरती. आता दर्शन आहे स्ट्रायकर एंडला. बॉल अतिशय सुंदर. ज्यावेळी त्यांना स्टान्स घेतला आधीच बॅट स्किट झाली. इथे जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असता तर कदाचित विकेट देखील जाण्याची संधी असती. कारण जर ज्यावेळी बॅट स्किट होते ना, ज्यात आता जे एलिव्हेशन टायमिंग हवं ते मिळत नाही. एक गोष्ट चांगली झाली मी जरी बॉल डॉट गेला तरी दर्शनसाठी वाईट यॉर्कर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क कुठे झाला नाही आहे. कारण पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, कुठूनही टीमला उभारी देऊ शकतो निश्चितच. आणि हा पहा स्विच हिट, एक अद्भुत फटका दर्शनच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा ओलांडतोय चेंडू. आणि हीच चर्चा आता मी करत होतो अजय दादा की मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची ताकद ठेवता ॲज वेल एज मला हे प्रेडिक्ट करायचं होतं की दर्शनचा रिव्हर्स पाहण्याजोगा असतो. आणि त्याआधीच त्यांना सांगितलं हो की तुमच्या विश्वासाला मी सार्थ ठरवेल. आणि यावेळी रिव्हर्सचा स्विच हिटचा हा चौकार आला. मैदानाच्या चारही बाजूला खेळतो, स्वीप चांगलं खेळतो, गिल स्कूप खेळतो, लॉंग ऑनला क्लिअर करण्याची ताकद ठेवतो. स्विच हिट तर आता तुम्ही पाहिला जो एक ज्वलंत उदाहरण त्याच्या बॅटचं त्यांना दाखवलं क्लास. इम्प्रोवाइज फटके खेळणं त्याला पसंत आहे. हा फटका मात्र फसलाय. पुल केला बॉल आणि हवेत फलंदाज बाद होतोय. डीप स्क्वेअर लेगला सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि हा खूप मोठा धक्का कारण दर्शन बाद होतोय. वडगर संघाचा दुसरा गडी बाद झालाय. धाव संख्या आहे फक्त 11 धावा. आता मात्र इथं पार्टनरशिप चांगली बनवावी लागणार आहे. खेळपट्टीवर तुम्हाला फक्त थांबायचंच नाही तर वेगाने देखील धावा जोडायच्या आहेत कारण जास्त षटकं तुमच्याकडे नाहीत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर जाऊन हा बॉल त्याने खेचण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द ब्लेड चेंडू घेता आला नाही आणि डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन तंबूत परततोय दर्शन. मला तरी असं वाटतं ना अजय दादा, कालचे देखील काही सामने ऑनलाईन ज्यावेळी एन्जॉय करत होतो त्यावेळी दुपारचे 2-2:30 वाजून जातात. उजव्या त्याच्या बॅट्समॅनसाठी कुठेतरी दारं बंद होतात की काय असं चित्र या मैदानावरती पाहायला मिळतं. कारण हवेचा प्रवाह थोडासा थांबला. लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी भरपूर मोठा ॲडव्हान्टेज अलॉंग द कार्पेट. बॉल डीपमध्ये येईल तर मिस फील्ड थोडीशी झाली आहे.
त्याचाच फायदा 2 धावा. वडघरचे कॅप्टन आलेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल दर्शनकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा होती, बट आपण शॉट जर त्याचा पाहिला सकाळी असेच हाफ स्ट्रोक देखील कनेक्ट होऊन बाउंड्रीच्या बाहेर जात होते, बट आता डाव्या त्याच्या बॅट्समनचा जास्त बेनिफिट आहे आणि ज्या टीमकडे 2 ते 3 लेफ्ट बॅट्समन असतील ना, आता ती टीम कुठेतरी हवी ठरेल या मॅचमध्ये. हा फटका चांगला आहे, गॅप देखील शोधलाय. वंडरफुल स्ट्रोक, 1 बाउन्स 4. हवीच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. येस ओंकार, हवेच्या प्रवाहाबद्दल तू बोलत होतास. हवा कधी कधी पूर्वीकडून पश्चिमेकडे वाहत असते तर कधी पश्चिमेकडून पूर्वीकडे, आणि हे मैदान असं आहे, ही स्पर्धा अशी आहे की एकाच एंडने गोलंदाजी होते आणि जेव्हा पूर्वीकडून पश्चिमेकडे वारे वाहतात तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑनसाईडची सीमारेषा क्लिअर करणं थोडंसं अवघड असतं. परंतु आज सकाळपासून जास्त काही वेगाने वारे वाहताना दिसलेले नाहीत या मैदानावर. आणि सीमारेषेचा आपण विचार केला तर निश्चितच चांगलीच सीमारेषा आहे. छोटं ग्राउंड आहे असं म्हणता येणार नाही. धावसंख्या 17 झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस. गोरसई आणि भिनार या दोन्ही टीमने उपस्थित राहायचं. ते नवीन गोलंदाज येतो देवराज, 15 ते 16 वर्षाचा हा खेळाडू आणि शिरोबा कोण सारख्या मोठ्या टीम मध्ये त्याचा डेब्यू होतोय. बेस्ट ऑफ लक फॉर ब्राईट टेनिस बॉल क्रिकेट फ्युचर. पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड आणि पहिला चेंडू सीमा पार आणि अंपायर सिग्नल नो बॉल. 1+4 5 धावा मिळतील. या बॉलरचा डेब्यू आहे. पहिल्या बॉलवरती नो बॉल चौकार आला, बट एक गोष्ट सांगेल, कुठेही खचून जाऊ नका. आंतरराष्ट्रीय क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलं त्याला त्याची एक पहिली सिंगल काढायला जवळजवळ 12 मॅचेस आणि 8 वर्ष लागली आणि त्या खेळाडूचं नाव होतं मारवन आटापटू, ज्यानं श्रीलंकेला एक वेगळ्या प्रेस्टिजला आणलं. त्या काळामध्ये ज्यावेळी श्रीलंका भरपूर बॅकफूटला होती, पहिले तो 4 वनडे सामने खेळला, 0वर आउट झाला, टेस्ट क्रिकेट खेळला, 2 वेळा संधी मिळाली, पुन्हा 4 वर्षाचा गॅप पडला, पुन्हा कमबॅक करून पुन्हा पुनरागमन झालं, पुन्हा 2 वेळा शून्यावरती बाद झाला 2 इनिंगच्या डावामध्ये. इथे पंचांचा निर्णय, फलंदाज रनआउट. आपण चर्चा करत होतो मारवन आटापटूबद्दल आणि नंतर त्याच खेळाडूनं अनेक शतकं झळकावली श्रीलंका टीमसाठी आणि इथे देखील कदाचित तेच घडलं. कमबॅक करत असताना नो बॉल नंतर सिंगल आणि फ्रीट वरती इथे बॅट्समन रनआउट झाला. हे दुर्दैव म्हणावं लागेल साहिलचं. निश्चितच खूप जास्त धोका पत्करला होता, फटका मिसटाईम होता आणि दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी धोकादायक प्रयत्न फसला आणि साहिलची विकेट कमावली वडघर संघानं. तिसरा गडी बाद झालाय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला धावफलकावर दिसते ती म्हणजे 23 धावा. तिसरं षटक सुरू आहे. तेवढी चांगली सुरुवात गोलंदाज देवराजला करता आली नाही. पहिलाच बॉल नो बॉल होता आणि ओव्हरपिच चौकार देखील लगावला फलंदाजाने. मात्र दुसऱ्या बॉलवर धावचीतच्या रूपात फलंदाज बाद झालाय. मारवन आटापटू म्हणजेच एक जबरदस्त महान खेळाडू, श्रीलंकेचा पूर्व कॅप्टन, याने अनेक सामने गाजवले आणि मिस्टर डिपेंडेबल म्हणता येईल श्रीलंका संघासाठी. ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करायचा मिडल ऑर्डरमध्ये, कठीण काळातून त्यानं श्रीलंका टीमला उभारी दिली. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपापल्या देशाला वरती आणलं. पण याच्यात आता एक खेळाडूचा मी नेहमीच उल्लेख करतो, वन ऑफ द माय फेवरेट इंटरनॅशनल क्रिकेट KW, अर्थातच केन विल्यमसन. जर त्याचा टेम्परामेंट पाहिला ना तर टेनिस बॉल क्रिकेटसाठी तेवढासा आदर्श असतो. शॉर्ट टर्मचं क्रिकेट असलं, अंतिम टप्प्यामध्ये जरी मॅच असली तरी विल्यमसनचं जे क्रिकेट करिअर आहे ना तुम्हाला भरपूर काही सांगून जातं. बॉल हवेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कूलेस्ट कॅप्टनशिपचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळी ट्रेंट बोल्टनं बर्नस्टोकची कॅच घेतल्यानंतर बॉल बाउंड्रीला गेला, तिथे जर विचार करा तुम्ही विराट कोहली कॅप्टन असता तर काय चित्र असतं. पण त्यावेळी फक्त विल्यमसनने एक स्माईल दिली आणि म्हणाला कीप इट अप. आणि ज्यावेळी फायनल ओव्हर 15 रन सुपर ओव्हरमध्ये झाल्या त्यावेळी देखील तो खेळाडू शेवटपर्यंत हसत राहिला आणि त्याच्या त्या गोड हास्यानंतर मी त्याचा भरपूर मोठा फॅन झालो. म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी आहे ना डरकाळी फुटायची गरज नसते. तुमची शांतता, तुमचा संयम देखील एक वेगळी दहशत निर्माण करू शकतो.
निश्चितच माझा देखील आवडता खेळाडू आहे केन विल्यमसन. भारतीय संघाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी शतक देखील झळकावलं होतं. 25 धावफलकावर लागलेले आहेत. वडघर विपक्ष चिरोबा कोनगाव ए अशी ही मॅच तुम्ही पाहत आहात. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2020 पोगाव क्रीडानगरीमध्ये, जय हनुमान क्रीडानगरी पोगाव. सुंदर मैदान आहे. इंटरनॅशनल क्रिकेटपटूंची देखील या ठिकाणी आम्ही चर्चा करतोय आणि चालू सामन्याबद्दल देखील निश्चितच आम्ही चर्चा करतोयच. दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, लोअर फुल टॉस, परंतु नो बॉलचा इशारा आहे. थोडासा प्रेशरमध्ये दिसतोय हा युवा गोलंदाज देवराज. अनुभवाची कमतरता आहे आणि कुठेतरी बटरफ्लाईज आहेत असं वाटतंय स्टमकमध्ये, ज्या पद्धतीनं तो पहिल्यांदाच खेळतोय मला वाटतं या टीमसाठी. यस, डेब्यू मॅच आहे त्याची, तर नर्व्सला कंट्रोल करावं लागणार आहे. नो बॉल आहे म्हणजेच फ्री हिट असेल. 2 धावा मिळालेल्या आहेत. 27 धावा धावफलकावर. आता कुठे करिअर स्टार्ट होतं, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल इथे, सब्र के प्यारे, इम्तिहान अभी जारी है, वो वक्त भी आएगा जब एक खिलाडी कहेगा चिरोबा कोण गो रुको मेरी बारी आहे. कारण आता त्याचं वय जास्त नाही आहे, कमी वयामध्ये तुम्हाला संधी मिळाली आहे, तर संधीचं सोनं करता यायला हवं. आणि ते सोनं करत असताना चांगला बॉल पॅडमधनं सरळ ब्लेडनं असे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दुर्मिळ असतात आणि इथे तेच फटके पाहायला मिळतात. अविनाशच्या बॅटमधनं आधी साहिलचा चौकार देखील अगदी पाहण्याजोगा होता. आणि ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, तुमच्या बॅटचा फ्लो जेवढा वेगाने येईल किंवा जेवढं टायमिंग तुमच्याकडे असेल तेवढं तुम्ही चांगलं स्टँडर्ड क्रिकेट खेळू शकता. पण आता अभिकडनं भरपूर अपेक्षा असतील, कारण आपण म्हणतो ना, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता जितना कोशिश करने वाले छोड़ देते. ओव्हर द विकेट, आखू टप्प्याचा बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर येतो. अविनाशच्या बॅटमधनं एक खणखणीत षटकार. आता मी म्हणू शकतो की करिअर धोक्यात आहे. प्रचंड प्रेशर आहे गोलंदाज देवराजवर, परंतु आता देखील आपल्याला पाहायला मिळतंय की आलोक मुकादम जो सिनियर खेळाडू आहे, शिक्षकाच्या भूमिकेत आहे, तो उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतो या युवा गोलंदाजाचा. परंतु आवीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 21 धावांवर खेळतोय, 2 चौकार लगावलेत आणि एक देखणा षटकार नुकताच त्याच्या बॅटमधून आलाय. जसा चेंडू येतोय ना तसेच फटके पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचे बॉल आले की ड्राईव्ह, आखूट टप्प्याचे बॉल आले की आपल्याला पुल शॉट पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडा खाली राहिला, वेग चांगला होता, इनसाइड एज लागली आहे, चेंडू मांडीवर देखील लागला होता. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर आणि आता मात्र हे लांब लचक असं देवराजचं पहिलं षटक समाप्त झालंय. मागणं षटक राहिलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वडघर संघाची धावसंख्या 3 बाद 36. 22 धावांवर अविनाश संजोगनं 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 धावा जोडलेल्या आहेत. जे 3 फलंदाज बाद झालेत. सागर शून्यावर बाद झाला. दर्शननं 1 चौकार लगावला, त्यानंतर तो तंबूत परतला. साहिल जो 4थ्या क्रमांकावर आला होता त्याने 5 धावांचं योगदान दिलं. म्हणजेच काय तर ओमकार एका बाजूने गडी बाद होत गेले, परंतु एक बाजू लावून धरली आहे अविनाशनं आणि त्यामुळेच आता प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. असं म्हटलं जातं ना, एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर. तुमच्यातला अनुभव हा तुमच्यासाठी एक अध्यापक असतो आणि कदाचित तेच अवी दाखवतोय की माझा अनुभव माझ्या टीमसाठी किती कामा येईल, हा त्याचा चांगला प्रयत्न सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये परिस्थिती अगदी चांगली आहे. अवीच्या बॅटमधनं मिस टायमिंग अलोक आणि अलोकला मिळेल इथे पहिल्या बॉलवरती सफलता. फलंदाज बाद होईल अविनाश, ज्याच्या बॅटिंगची आपण चर्चा करत होतो. त्यानं आपली विकेट इथे गमावली आहे. षटकार त्यानं मारला, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले, 2 सिंगल डबल सातत्यानं सुरू ठेवल्या. 22 धावा इंडिव्हिज्युअल त्यानं आपल्या टीमसाठी जमवल्या आणि टीम वडघरला लागतोय. हा अजून एक मोठा धक्का. 36 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 4 इथे सुरू झालाय. अगदी योग्य वेळेवर अवीचा अडसर दूर केला आहे गोलंदाज आलोक मुकादमनं आणि एक चांगला झेल समाप्त केला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये श्यामनं. खरं तर हा थोडासा अवघड झेल होता, पुढे धावत जायचं होतं आणि बॉल थोडासा डीप होऊन येत होता, मात्र योग्य वेळेवर चेंडूच्या खाली पोहोचला आणि सेट पेअर ऑफ हँड्स आपल्याला पाहायला मिळाले श्यामच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन खूपच दांडगा अनुभव असलेला दीपक पाटील. यावेळेस बॉल खाली राहिला आहे. ही खेळपट्टी देखील आपला आता नूर बदलताना दिसते. बॉल थोडे खाली राहत आहेत. डॉट बॉलची समाप्ती झाली. शेवटचे 4 चेंडू इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. या 4 बॉल्सवर जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. संजोगकडे स्ट्राईक.
आणि संजूला आता फलंदाजी करावी लागेल, कारण आपण मगाशी जी चर्चा केली लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी ॲडव्हान्टेज आहे आणि स्लॉग ओव्हर सुरू आहे, तर मग या बॅट्समनला इथे काहीतरी करावं लागेल. थोडंसं क्रॅम्प तिथे जाणवतोय. पटकन पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत तिथे खेळाडूला जाणवतीये. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातील वडगर टीमसाठी त्यांचे प्लेयर जीत पाटील, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम भिवंडी क्रिकेट. आणि बॉलिंग भरपूर चांगली आहे. नक्कीच जसा तो उल्लेख केला वडघरकडे दर्शन या जीत खासदार चषकामध्ये काय बॉलिंग केली होती या टीमनं. आणि मला आजही आठवतं प्रत्येक मॅचमध्ये ही टीम लगातार 4 ओव्हरचा स्पेल टाकत होती. एक जीत नंतर दर्शन, नंतर जीत नंतर दर्शन. बट एकच मॅच असं झालं की थोडेसे चेंजेस झाले गोरसई विरुद्ध. एक षटक थोडंसं मागे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच रन्स आला आणि वडगरला खासदार चषक सोडावा लागला. त्यामुळे तुमचं जे निरंतर सातत्य ना ते कसं टिकवावं आता या टीमला त्या पराभवानंतर समजलं. त्यामुळे गोलंदाजीमध्ये ही टीम अजून भेदकपणा दाखवू शकते आहे. अपेक्षा भरपूर असतील स्पेशली जीत आणि दर्शन करणं, पण 40 ते 42चं लक्ष जर मिळालं तर नक्कीच कोणगाव टीमला देखील संघर्ष करण्यास भाग पाडेल. ती म्हणजेच गावदेवी वडघर टीम. आणि हे मैदान देखील वडघर संघासाठी काही नवीन मैदान नाही आहे, कारण भोगाव संघाच्या स्पर्धेमध्ये याआधी देखील काही लो स्कोरिंग सामने या वडघर संघाने जिंकलेले आहेत. अंडर 35 देखील 4 षटकांमध्ये स्कोअर डिफेंड केलेला आहे. तर त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे या मैदानावर खेळण्याचा. मात्र आलोक खूप छान गोलंदाजी करतोय. यावेळेस खांद्याचा वापर केला होता. मिस टाइम स्ट्रोक आणि एक चौथी धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव मिळेल का? नाही. बॅकअप खूप चांगलं आणि दरम्यान शुभागमन होत आहे सन्मान्य अशोक म्हात्रे यांचं. भोगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त डावखुऱ्या हाताचे फलंदाज ज्यांनी एक काळ गाजवला. भिवंडी ग्रामीण असेल किंवा सिटी क्रिकेट असेल दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सुरेख कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की प्लीज सोशल डिस्टन्सिंग पाळा. स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक पोगाव क्रीडानगरी आज दुमदुमली आहे. ती म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटच्या या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यानं बॅकफुटला येऊन अंडर बॉक्सला टॅप करत असताना जो गॅप हवा होता, स्क्वेअर कटला जे एलिव्हेशन टायमिंग हवं होतं ते जुळालं नव्हतं. दीपक पाटील भरपूर मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. वडघरसाठी अनेक वर्ष एक स्टँडर्ड ऑफ क्रिकेट लेवलला आहे ना ते जपलं आहे आणि फाईट कशी करावी हे या खेळाडूने शिकवलं आहे वडघरच्या यंगस्टर्सला. बट स्टॅगरिंगला जो बॅटिंग करतोय ना संजोग, त्याच्या बॅटमधनं एखादा षटकाराचा योग जर इथे जुळाला शेवटच्या टप्प्यामध्ये तर एक मोठं टार्गेट येईल. अन्यथा आपण पाहतो चित्र की 40 धावा देखील इथे सेफ आहेत 4 ओव्हरमध्ये. इथे फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली 2 फिल्डर आलेत. कॉल केला डीप मिड विकेटच्या फिल्डरनं, एक सुंदर झेल फिनिश केला फायनली. आणि जो धावेंचा वेग दुसऱ्या षटकामध्ये वाढला होता त्याला कुठेतरी थांबवलं. आणि आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळतीये 38 आणि 39 धावा इथे बनवाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. शिरबा कोण या संघाला तर गोरसेचे कॅप्टन भिनारजी कॅप्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा. आणि त्याचबरोबरीनं मागचा सामना जो झाला त्या टीममध्ये जी टीम विन झाली राहणार, तर राहणारचे कॅप्टन येऊन थांबा. यामधून जो विन होईल तो राहणार टीम सोबत खेळेल. नंतर 3 टीममध्ये आपण करणार आहोत ड्रॉ. जाऊया डीजे कडे आणि तोपर्यंत ऐकूया जोपर्यंत वडगर फिल्डिंग सजवतीये एक चांगलं संगीत. रमेशजी भोयर यांचं आगमन झालं. भिनारचे ग्रामस्थ या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करतो जेवढी ऑनलाईन मॅच एन्जॉय करता येईल तेवढा प्रयत्न करा, जेणेकरून कोरोनाची जी महामारी कुठेतरी थांबली आहे ती लवकरात लवकर संपून जाईल. की सगळीकडे नक्कीच एकच घुमत वार्ता बाप्पा फक्त तू विघ्नहर्ता. आणि कोरोना जसं संपेल ना अजय दादा डेफिनेटली नोट दिस लाईन डेफिनेटली अनेक मोठ्या स्पर्धा अगदी थाटामाटात आपल्याला पाहायला मिळतील. कोरोनाच्या कठीण काळातून सगळा देश सगळं जग बाहेर पडल्यानंतर
स्वागत एक बार फिर से आप सभी का स्वर्गीय महेश बारशी मेमोरियल कप 2020 में जय हनुमान पोगाव टीम द्वारा वडगर और चिरुबा खोन के बीच में ये बड़ा मैच। टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी की वडगर टीम ने। 3 ओवर तक तो अच्छी खासी बल्लेबाजी देखने को मिली थी, 36 रन बने थे, लेकिन आखिरी ओवर कमाल का किया आलोक मुकादम ने। अपना अनुभव पूरी तरह से उन्होंने झोंका और सिर्फ 1 रन खर्च किया, 2 बल्लेबाजों को आउट किया, 2 बल्कि रन खर्च किए, 2 रन और 2 विकेट। शानदार गेंदबाजी आलोक मुकादम की, कप्तान ने राह दिखाई है अपनी टीम को और एक मोमेंटम अब मिला है इस मैच को जीतने का। अच्छा मौका मैं समझता हूँ कि चिरुबा खोन के पास है, लेकिन फिर भी उतना भी आसान नहीं होने वाला है क्योंकि वडगर टीम की ताकद ही उनकी गेंदबाजी मानी जाती है आणि गोलंदाजी ताकद आहे तर दाखवावीच लागेल या मॅच मध्ये। दर्शन जीतला आणि दर्शनला या मॅच मध्ये एक चांगला परफॉर्म द्यावा लागेल, कारण फलंदाजीमध्ये थोडंसं अपयश आलं ज्यावेळी त्याने रिव्हर्स स्विचिट चौकार मारला। अजून स्विचिटची अपेक्षा होती त्याच्याकडनं, कारण मी म्हणेल पण त्याने थोडासा धोका पत्करला ऑन साईडला पूल करण्याचा, हुक करण्याचा, तिथे टायमिंग जुळाला नाही। दर्शनची विकेट गेली म्हणून धाब्यांचा ग्राफ थोडंसं खाली आला, बट फायनली जे टोटल हवं होतं ना ते मिळालं। बट एक नक्कीच सांगेल दर्शन जीतसाठी तुम लाख कोशिश करो मुझे हैरान हो कि जब जब मैं बिखरा हूँ तब तक दुगनी रफ्तार से निखरा हूँ। आणि जेव्हा जेव्हा टार्गेट छोटं असतं ही टीम पेटून उठते। आणि तू म्हणालास की या मैदानावरती 35 पेक्षा कमी धावा या टीमने डिफेंड केलेत, बट आता त्यांच्यासमोर चिरुबा खोन आहे ज्या टीममध्ये बॅटिंग ऑर्डर अतिशय चांगली आहे, बट आज बरेचसे खेळाडू मिस आहेत। चिरुबा खोन ए मध्ये पाहिजे, त्यांचा फटका या टीमला बसेल का? विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शुड गुड गेम। आणि सामना ज्यावेळी सुरू होईल पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण ऐकूया सुरुवातीला आमचे अतिशय जवळचे मित्र पेटीसीचा एक बुलंद आवाज आणि स्वीट वॉइस ऑफ अजय खरताना। थैंक यू ओमकार। तो 39 का टारगेट, 4 ओवर्स में 39 रन बनाने हैं। आलोक मुकादम पीछे रहे हैं, बल्लेबाजी में ओपन करने के लिए नहीं आए हैं। उनको भी पता ऐसी आ सकती है कि आखिर की 2 ओवर्स में शायद दृढ़ता दिखानी होगी और क्रीज पर खड़े रहना होगा, उस वजह से शायद थोड़ा पीछे रुके हैं। और 2 सलामी बल्लेबाज जो क्रीज पर पहुंचे हैं वो है विराज और उनके साथ शाम ऑलराउंडर की भूमिका में अच्छी गेंदबाजी भी की उन्होंने। 11 रन देकर 1 विकेट चटकाया। राज ने पहले ओवर में पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की थी, 6 रन देकर 1 विकेट। पहला ओवर लेकर यहाँ पर जीत पाटिल, पहली गेंद फिंगर्स रोल किए थे। हालांकि जीत तो एक तेज बॉलर माने जाते हैं, अच्छी रफ्तार निकालते हैं, लेकिन पहली गेंद हल्का सा उंगलियों का इस्तेमाल किया और बाहर की तरफ काटा था गेंद को। डॉट बॉल के साथ शुरुआत की है। विराज के पास है स्ट्राइक, 9.75 रन प्रति ओवर के हिसाब से, यानी कि अंडर 10 है आस्किंग रेट। और अंडर 10 यदि आस्किंग रेट हो तो वो बहुत अधिक तो नहीं माना जाता है टेनिस बॉल क्रिकेट में, लेकिन एक लड़ने लायक स्कोर जरूर है वडगर टीम के पास। अगली गेंद राउंड द विकेट, ये भी धीमी गेंद और इस बार हवा में खेल दिया है, काफी ऊपर डीप मिड ऑन पर बढ़िया कोशिश, ड्राइव लगाई फील्डर ने, लेकिन कैच नहीं कर पाए गेंद को और जीवन दान मिलता हुआ वहां पर बैट्समैन विराज को। साथ में 2 रन भी मिले हैं। पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे, ऑन द राइज ही खेला था ये गेंद, उनके बल्ले के बिल्कुल नीचे तो नहीं थी, ऑन द राइज खेला और उस वजह से कंट्रोल नहीं दिखा पाए थे स्ट्रोक पर विराज। एफर्ट क्या होता, अक्षरशः जवळजवळ 4 ते 5 फूट वरती जंप मारून हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला, जरी कॅच झाली असती तर हायलाइट राहिली असते भिवंडी क्रिकेट नगरीमध्ये। राउंड विकेट जीत, ऑन साइडला बॉल गॅप मध्ये पाठवला, फिल्डर चेस करतो, प्रयत्न अतिशय चांगला, बट फायनली बॉल थांबणार नाहीये, अगदी वेगानं चेंडू जातो डीप मिड विकेट सीमा पार, येतो चौकार। ऐसा लगता है कि शाम को एक लाइसेंस भेजा गया है कि आपको सिर्फ प्रहार ही करने हैं गेंदों पर विराज को, और वही कार्य करते हुए विराज इस समय पहला चौका इस पारी का। फील्डर ने कोशिश तो बहुत बढ़िया की थी लेकिन रोक नहीं पाए। मेहनत करती है टीम वडघर देखील आणि यावेळी ती मेहनत सक्सेस होईल का? फिल्डर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न तर नक्कीच करत होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता धोका आहे, दोन्ही बॅट्समन एकाच एंडला, इथे संधीचं सोनं करता आलं नाहीये। हा IPL चा किस्सा पाहायला मिळाला, जणू काही 3, 4, 5 वेळा तुम्हाला संधी मिळाली, बट थोडंसं फनी क्रिकेट। जी हाँ, हास्यास्पद क्रिकेट देखने को मिला है।
नाटकीय क्रिकेट कहना होगा जिस तरह से ये घटना घटी मैदान में। मौका कई बार मिला वहां पर वडगर टीम को, लेकिन मौका आखिरकार भुना नहीं पाए हैं वडगर के खिलाड़ी। नाही, आता संकट तुमच्या समोर आहे, टार्गेट छोटं आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. संकट किती येऊ द्या, रात्रही थांबत नसते, ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी येणारी नवीन पहाट नक्कीच आपली असू शकते. त्यामुळे पुन्हा नवीन प्रयत्न करावे लागतील इथे फिल्डिंग डिपार्टमेंटला वडगरच्या. कारण यावी संधी चालून आली, दोन्ही बॅट्समन एकाच एंडला, एखादी विकेट कोणाला तरी सॅक्रिफाईस करायची होती. बॅट्समन कन्फ्यूज होते की नक्की विकेट कोणीच सॅक्रिफाईस करावी. तुम्हाला हवं त्या बॅट्समनला तुम्ही आउट करू शकले असते, पण इथे संधी गमावली आहे. संधी आहे ना अजयदादा चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा वेळ झाला ना तर हातातून निसटली समजा. जसं बिस्किट हातातून निसून जातं आणि नंतर त्या बिस्किटला टेस्ट उरत नाही, इथे देखील ती टेस्ट कुठेतरी मिस केली रनआउटची टीम वडगरनं. जीत सज्ज होतं बॉलिंग मार्कवरती, ओव्हर द विकेट येईल. समोर डावा त्याचा बॅट्समन, बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी होती बट यावेळी थोडासा वेळ लागला यष्टीरक्षकाला चेंडूपर्यंत जाण्याचा. अंपायर सिग्नल लेग बाईज आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती 9 धावा. 39चं टार्गेट आहे. 9 धावा म्हटलं तर आपण म्हणू शकतो की चांगला स्टार्ट झाला, कारण विकेट एकही गेली नाही अजय दादा. जी हाँ, अच्छी शुरुआत ज़रूर है, लेकिन जीत भी कोशिश कर रहे हैं कि किसी तरह से विकेट प्राप्त करें अपनी टीम के लिए, अर्ली ब्रेक थ्रू दिलाए. अभी तक विकेट मिला नहीं है. और अब जो चर्चा कर रहे थे कि मौका जो होता है वो बिस्किट की तरह होता है, मैं तो कहूँगा कि अवसर और सूर्योदय में एक समानता है कि देर करने वाले इसे खो देते हैं. बाहरी किनारा लगा है मोटा सिरा, लेकिन किस्मत अच्छी कि फील्डर तक कैरी नहीं हुई. शॉर्ट थर्ड मैन पर इससे पहले कि फील्ड किया जाता सिंगल, और इसके साथ ही अब जाकर पहला ओवर समाप्त होता हुआ. लगभग 10 के करीब का ही आस्किंग रेट है और पहले ओवर में भी आए हैं 10 रन. बचे हुए 3 ओवर्स में 29 रन और चाहिए मैच को जीतने के लिए चिरुबा कोन ए टीम को. नाही, अतिशय चांगली रंगली मॅच. अमिताभ बच्चन यांचे पिताश्री हरिवंशराव बच्चन यांची एक कविता मला आठवते, ज्यावेळी संघर्ष दोन्ही बाजूंना सारखा असतो ना त्यावेळी अशा काही लाईन्स म्हणण्याचा आनंद वेगळाच असतो. सफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. पाहिजे या मॅचमध्ये कोणाला मैदान सोडून पळावं लागेल की कोणाचा विजयाचा सिक्का या मॅचमध्ये विजयाचा झेंडा रुतवला जाईल. बॉलिंग मार्कवरती ते थोडेसे वेगळे काहीतरी उपक्रम करण्याचा प्रयत्न टीम वडघर करते. आपल्याला असं वाटलं होतं, आपण असं प्रेडिक्ट करत होतो की जीत नंतर दर्शन येईल, पण आता इथे वापर केला बॉलिंग मार्कवरती बॉलर हेमंतचा. संघाने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास पाहिजे. हेमंत किती हिमतीनं जपतोय टीम वडघरसाठी. तर समोर बॅटिंग देखील अगदी सुंदर होतीये. या षटकामध्ये अजून 10 पेक्षा जास्त धावा किंवा 11 ते 12 रन्स येताना दिसल्या तर पारडं मॅचचं भारी होईल. तर म्हणजे टीम कोणच्या बाजूनं, पण हे विसरून चालणार नाही की अजूनही दर्शनचं षटक येणं बाकी आहे. पण मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थिती आहे ना ती डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी अतिशय चांगली आहे. त्यामुळे एखाद्या डाव्या त्याच्या फलंदाजांना मॅच आपल्या खांद्यावरती घेतली तर सामना लवकर संपू शकते चिरुबा कोन ए टीम. लेकिन मैं समझता हूँ कि सेंसिबल बैटिंग की आवश्यकता है इस समय चिरुबा कोन टीम को, क्योंकि बहुत बड़ा टारगेट वो चेज नहीं कर रहे हैं और ऐसे में थोड़ा समझदारी के साथ बैटिंग करना बहुत इंपॉर्टेंट होगा उनके लिए. पहली गेंद इस ओवर की पटकी हुई गेंद थी और उसका फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए. वो करना चाहते थे और गेंदबाज थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं वहां पर. शायद उनके बाएं पैर में मोच आ गई है या फिर जूता निकल गया, जूता शायद निकल गया है, उसको ठीक कर रहे हैं. मी तर म्हणेल की आता अजय दादा थोडंसं गिअरअप देखील व्हायला हवं. पण तुम्हाला माहिती आहे समोरच्या टीमने एक गॅम्बल खेळला आहे की त्यांचा एक जो बॉलर आहे ना त्याचं षटक आत्ताच आणलंय, कारण माहिती आहे वडगरला आणि त्याचबरोबर ना कोणला अनेक वेळा टीम समोर समोर आलेत. अलोकचं येणं बाकी आहे, राजचं येणं बाकी आहे. 2 पॉवर हिटर, 2 पॉवर हाऊस अजून बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये येण्याचे. त्यामुळे हे षटक आहे ना कदाचित काढण्याचा प्रयत्न इथे वडगर टीमनं केला, जेणेकरून नंतर दर्शन षटक टाकेल, त्यामध्ये एखादी विकेट आली तर मॅचचं चित्र बदलेल वडगरच्या बाजूनं. रणनीती, गेम प्लान इज मोस्ट इम्पॉर्टंट टेनिस बॉल क्रिकेट. जी बिल्कुल, और शायद प्रैक्टिस में वडगर टीम ने भी देखा होगा कि हेमंत अच्छा बॉल डाल रहे हैं, तो उस हिसाब से भी उनको गेंदबाजी दी गई है. एक अच्छे गेंदबाज है ज़रूर और शायद रिदम में रहेंगे प्रैक्टिस में, तो उसका फ़ायदा यहाँ पर मैच में उठाने की कोशिश हो सकती है. ये भी एक सोच है और जी हाँ फ़ायदा मिल सकता है. गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर आसान सा कैच लीजिए. हेमंत ने विकेट दिला दिया अपनी टीम को.
बड़ा प्रहार करने की कोशिश लेकिन मिस टाइम कर बैठे और अपना विकेट गवा दिया है शाम ने। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए हेमंत। हालांकि गेंदबाजी की जो विकल्प है उसमें यज्ञेश है, दर्शन है, संजोग भी है, लेकिन हेमंत पर भरोसा जताया गया। और देखिए दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करे, बिल्कुल भी समय बर्बाद ना करे। स्कोर इस समय 10 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगली बॉलिंग करतोय हेमंत। आता त्याला माहिती आहे की संघानं आपल्यावरती जो विश्वास दाखवला आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तो सांगतोय मरणाला घाबरून जायचं की जगण्यासाठी संघर्ष करून जिद्दीने जिंकायचं, यातला फरक एकदा कळाला की आयुष्याचा कोंडा नाही ना सहज सर करता येतो। आणि या मॅचमध्ये विजयाचा किल्ला सर करण्यासाठी एक चांगली जिम्मेदारी उचलली आहे वडघरसाठी। बॉल हेमंत। बैट के बल्लेबाज के पास स्ट्राइक, विराज के पास। नए बैट्समैन आए हैं राज। अगली गेंद राउंड द विकेट और ये गेंद बहुत ही खराब है, क्रीज के बाहर पिचिंग हुई, नो बॉल का इशारा। ये मतलब खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है गेंदबाज के लिए। अच्छा स्टार्ट मिला उनको, पहली गेंद डॉट फिर विकेट, लेकिन ये गेंद कुछ ज्यादा ही तेज करने का उनका प्रयास था, उस चक्कर में नो बॉल कर बैठे। और अगली गेंद अब फ्री हिट। फ्री हिट का फायदा उठाना होगा बल्लेबाज को। एक बहुत ही अच्छा अवसर आया है विराज के पास, लेकिन गेंद बढ़िया, थोड़ी सी कम उछाल वाली गेंद थी, ठीक तरह से खेल नहीं पाए। और ये लेग बाय का इशारा अंपायर विक्रम नाइक द्वारा। एक और अतिरिक्त रन। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ शेरोबा कोन टीम का 12 रन 1 विकेट के नुकसान पर। 39 की चुनौती, यानी कि यहाँ से और 27 रनों की आवश्यकता है। लगता है कि मैच आखिर तक जाएगा जिस तरह से खेल चल रहा है। और एक बात तो है ओमकार की दोनों भी टीमें हार तो नहीं मानने वाली है, जिद्दी टीमें हैं, जुझारू टीमें हैं, आखिर तक संघर्ष देखने को मिलेगा। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, क्योंकि दाहिने और बाएं हाथ की जोड़ी है क्रीज पर। राज जो बावले के नाम से भी जाने जाते हैं, उनका निकनेम है। डीप स्क्वायर लेग थोड़ा सा बैकवर्ड रखा गया उनके लिए। फॉरवर्ड स्क्वायर लेग भी है बाउंड्री पर। डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन और बोल्ड। बढ़िया गेंद, बहुत ही शानदार तेज तर्रार गेंद, फुल एंड स्ट्रेट, और काम तमाम होता हुआ राज बावले का। हुआ है, दूसरा झटका लगाया है दूसरे ओवर में कोन टीम को। और इसी बीच मंच पर आगमन हुआ है सम्माननीय सुभाष वारे साहब का। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। काफी तेज गेंद थी है, अच्छी रफ्तार निकाल रहे हैं गेंदबाज हेमंत। और हेमंत कमजोर कड़ी नहीं है, बिल्कुल भी कमजोर कड़ी नहीं है, बल्कि ये एक स्ट्रॉन्ग पॉइंट माना जा सकता है वडगर टीम के लिए। ये उन्होंने साबित कर दिया है। ओमकार, कहीं ना कहीं दर्शकों को भी लग रहा था कि शायद एक गैम्बल खेला है यहाँ पर वडगर के कैप्टन ने, लेकिन नहीं, उनको पता है कि हेमंत में काफी प्रतिभा है, अच्छी गेंदबाजी कर सकते हैं और अपना कमाल दिखाते हुए इस समय हेमंत। नए बैट्समैन आलोक मुकादम, शेरोबा के कैप्टन। स्विंग एंड मिस, लेग स्टंप की थोड़ी बाहर जाती हुई गेंद, वाइड का इशारा। थोड़ा सा दिशाहीन जरूर हुए हैं, लेकिन अच्छी बात यह है कि विकेट टेकिंग गेंदें भी डाल रहे हैं। स्कोर 13 रन इस समय 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 26 रन चाहिए मैच को जीतने के लिए शेरोबा कोन ए टीम को। इस ओवर के बाद और 2 ओवर्स का खेल बचा हुआ है। इस बार ऑन ड्राइव 1 रन जरूर। अतिशय सुंदर बॉलिंग इथे करतोय हेमंत। संघनायकांना जो विश्वास त्याच्यावरती दाखवला, तो विश्वास इथे जपताना ग्रामीण क्रिकेटमध्ये हे चित्र आपण भरपूर वेळा पाहतो की लेफ्ट हँड बॅट्समॅन आला की इकडून फिल्डर तिकडे जातात, त्यामध्ये वेळ भरपूर जातो। त्यामुळे प्रत्येक फिल्डरना असं स्टँडर्ड बनवा की लेफ्ट हँड बॅट्समॅन आला की तुम्ही इनफिल्डमधनं लगेच बाहेर जाऊ शकता। इंटरनॅशनल क्रिकेट जर तुम्ही खेळत असतात, वेळ जरी तुम्हाला जास्त लागला तर तुमच्या कॅप्टनला नक्कीच त्यासाठी मोबदला मोजावा लागतो। आणि यावर्षीच्या IPL फॉर्मॅटमध्ये स्मिथ सोबत ते घडलं।
या गोष्टी आपण सातत्यानं पाहतो. तुम्ही वेळची किंमत त्यांना भरपूर मूल्यवान असतं. तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जरी खेळत असला तरी एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळता. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला, धावसंख्या झाली 15, तुम्हाला बनवायच्यात 39, 12 बॉलमध्ये अजून 24 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता टीम वडघर आणि विजय यामधलं अंतर काय, तर आलोक मुकादम, कारण राजकडनं अपेक्षा होत्या तो थोडा लवकर बाद झाला. आलोक मुकादम पिंच हिटर बॅट्समन जो कधीही मॅचला पलटणी आणू शकतो. तर दुसऱ्या बाजूला विराज जो लेफ्ट हँडेड नक्कीच ही त्याची ताकद आणि सध्याची भौगोलिक परिस्थिती सांगतीये की डाव्या हाताचा बॅट्समन प्रत्येक टीमकडे 1 ते 2 असणं त्या मैदानावरती सध्या गरजेचं आहे. पण काही वेळानंतर कदाचित त्याच्यात आता ही परिस्थिती बदलताना देखील दिसेल, कारण वारे आहेत ना सातत्यानं बदलताना दिसतात, कारण परिवर्तन सातत्यानं घडताना दिसतं. मग ते निसर्ग असो, आयुष्य असो, किंवा तुमच्या जीवनातला संघर्ष असो, किंवा क्रिकेटचं मैदान असो, परिवर्तन अर्थातच कॉम्पिटिशनमध्ये जो टिकून राहतो ना तोच खरा विजेता असतो. आणि या वडगरचा खरा सुपर हिरो बॉलिंगसाठी सज्ज झाला. त्याच्यासमोर आहे विराज, बॉलिंग ट्रॅकवरती आला दर्शन पाटील. किती महत्वाचं असेल दर्शनचं षटक अजय दादा? काफ़ी इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए. ये पेनल्टी ओवर है मैच का. पहली गेंद ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गेंद स्क्वायर ऑफ द विकेट डीप में जा रही है ऑन साइड में. जीत आए गेंद पर केवल 1 रन. देखिए अब 11 गेंदों में 23 रन चाहिए, यानी कि रनों और गेंदों के बीच में 12 का फासला है, यानी कि 2 बड़े शॉट्स लगते हैं तो वो फासला तुरंत कम हो सकता है. अभी 11 गेंदों में से 2 ऐसी गेंदें या फिर 3 ऐसी गेंदें बल्लेबाजों को ढूंढनी पड़ेगी जिस पर वो चौके या फिर छक्के लगा पाए. समय ज़्यादा लिया जा रहा है. वडगर टीम ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से हमें ये सूचना मिल रही है और प्लीज़ समय के मामले में कोऑपरेट करें क्योंकि इसके बाद भी और 2 मैचेस कंप्लीट करने हैं हमें. आलोक बहुत ही की प्लेयर है, उनका विकेट बहुत महत्वपूर्ण. बेहतरीन गेंद ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, और आलोक को उस गेंद के बारे में ज़्यादा कुछ समझ नहीं पाए, केवल पैर पर लगी थी गेंद. लेग बाय के जरिए 1 रन. ऐसे ही 1-1 रन यदि आता रहा हर गेंद पर तो दबाव और ज़्यादा बढ़ने वाला है बल्लेबाजों पर, क्योंकि अब 10 गेंदों में चाहिए 22 रन. ना दडपण तर आता नक्कीच वाढत चाललाय. आता आलोकला देखील ठणकावून सांगावं लागेल, जीवन में एक बार जो फैसला कर लो तो बस आगे ही बढ़ता रहना, कभी फिर पीछे मुड़कर मत देखना, क्योंकि पलट कर देखने वाले कभी इतिहास नहीं बनाते. आणि या मॅचमध्ये इतिहास जर घडवायचा असेल तर आलोक मुकादमला या मॅचला घेऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करावा लागेल चिरोबा कोण टीमसाठी, कारण समोर बॉलिंग अतिशय चांगली आहे आणि महत्त्वाचं हेमननं या मॅचमध्ये पारडं भारी केलं. शानदार गेंद, ये स्टॉक बॉल टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकल गई कोन बनाती हुई, क्योंकि पायत के बल्लेबाज है सामने, अच्छी रफ्तार भी दर्शन निकालते हैं. उनके बॉलिंग रनअप को देखते हुए ऐसे लगता नहीं कि बहुत तेज गेंदबाजी करते होंगे, लेकिन यही तो खासियत है, थोड़ा एनर्जी को बचाकर भागते हैं और फिर डिलीवरी स्ट्राइड में आकर तेज गेंद करते हैं. देखिए आर्म स्पीड बहुत बढ़िया है. एक और अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, लगातार अब डॉट गेंदे, प्रेशर बढ़ रहा है बल्लेबाज विराज पर. शुरुआत अच्छी की थी विराज ने, लेकिन अब उनकी गाड़ी जो है वो रिवर्स गियर में चली गई है. 17 पर रुका हुआ है स्कोर, 8 गेंदे शेष है और अभी भी चिरोबा को चाहिए 22 रन. ना मगाशी आम्ही सूरज के सोबत देखील ही चर्चा करत होतो. आज तुम्ही राईट आर्म बॉलर बॉलिंग करता, समोर तुमच्या लेफ्ट हँडेड, तर एक वेगळा अँगल तुमच्याकडे असायला हवा. बट यावी चर्चा करावी लागेल या स्ट्रोकची. मागच्या डॉट बॉलचं उत्तर देताना मॅचमधला संघर्ष जिवंत ठेवणारा हा षटकार आला टीम कोणगावसाठी, आणि या षटकारानं धावफलक अगदी वेगानं पुढे सरकेल. टीमची टोटल जाती 23 वरती, अजून 6 धावा करायच्या. तुम्ही ज्यावेळी क्रॉस ग्रीप करता आणि ज्यावेळी बॉल रिलीज करताना तुम्ही क्रॉस अँगलनं बॉलला रिलीज करून गुडलेन्स पडवून बाहेर काढता, त्यावेळी बॅट्समॅनसाठी थोडंसं कठीण असतं. इस बार गेंद लगी डंडे पर, फुल टॉस गेंद थी लेकिन बहुत ज्यादा अक्रॉस जाकर खेलने का प्रयास और क्लीन बोल्ड आउट होकर पेविलियन में लौटते हुए विराज. इससे पहली वाली गेंद जो थी वो अच्छी गेंद थी, उस पर उन्होंने छक्का लगाया. ये कमजोर गेंद थी लेकिन उस पर विकेट अपना गवा दिया. यही है क्रिकेट. शेष है 16 रन चाहिए मैच को जीतने के लिए. स्कोर 23 रन और 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं. नए बैट्समैन कल्पेश क्रीज पर पहुंचे हैं. आलोक पर बहुत बड़ी जिम्मेदारी,
कप्तानी पारी खेलनी होगी, फील्ड तुरंत सजाना है। विकेट गिरने के बाद, ओवर खत्म होने के बाद या फिर बड़ा शॉट लगने के बाद प्लीज टीम मीटिंग ना करे वडगर टीम। और वडगर टीम के बारे में अक्सर ये प्रेडिक्ट किया ही जाता है कि 10 के करीब जब उनकी टीम औसत से जब रन बनाती है पहले बैटिंग करते हुए, तो वो मैच काफ़ी रोमांचक होता ही है। विपक्षी टीम के लिए उतना आसान नहीं होता है वडगर के गेंदबाजों का सामना करना। दर्शन का ओवर भी सफल रहा, 8 रन देकर 1 विकेट। हेमंत ने 5 रन देकर 2 विकेट चटकाए। जीत को विकेट नहीं मिला, पावर प्ले में उन्होंने 10 रन खर्च किए थे और अंतिम ओवर की जिम्मेदारी है यत्नेश के कंधों पर। अब धूप मैदान में खेल रही है काफी देर बाद। आणि आता कदाचित आपण मगाशी जी चर्चा करत होतो की हवेचं रूप देखील आपल्याला पलटताना दिसेल, बट आता फुलटॉस वरती जी विकेट गेली कदाचित या मॅचची टर्निंग पॉइंट देखील राहू शकेल। देखिए आज क्लाउडी कंडीशन सुबह से रही है, भारी वातावरण है, हवा बिल्कुल भी बहती हुई नज़र नहीं आई है, बीच बीच में हल्की फुल्की आवाज़ ज़रूर बही और उस वजह से छक्के लगाना थोड़ा सा मुश्किल भी साबित हुआ है। खासतौर पर पिछले 3-4 मुकाबलों में हमने ये देखा है आलोक के पास स्ट्राइक किसी भी मैदान पर वो कभी भी बड़ा शॉट खेल सकते हैं। लोवर फुल टॉस सुरू करत असताना एक सिंगल मिळती आहे, आता रन्स देखील थोडा जास्त हवेत, त्यामुळे आलोक मुकादमला देखील ठणकावून सांगावं लागेल वडकरला, ख्वाब टूटा मगर हौसला जिंदा, हम ओए जहां मुश्किल भी शर्मिंदा। आणि ते जर पुनरागमन झालं या मॅच मध्ये तर आलोक या मॅच मधला हिरो ठरू शकतो। एक प्रयत्न चांगला केला विराजनं, षटकार नक्कीच ठोकला दर्शनला, बट तदनंतर जर आपण पाहिलं तर फुलटॉस वरती विकेट गेली, तिथे जर षटकार आला असता कॅल्क्युलेशन थोडं सोपं झालं असतं, बट ज्यावेळी सगळं काही कठीण तुम्हाला वाटतं त्यावेळेस तुम्हाला लढावं लागतं तुमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी। कारण आपण नेहमीच म्हणतो जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, बट एकदाच असं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्यामधनं घडला जातो एक नवा इतिहास। तो इतिहास रचेल का बॅटिंग करत असताना चिरोबा कोण ए की जो प्लॅटफॉर्म मिळाला वडघरला त्याचा फायदा उचलला जाईल। लॉफ्टर केलं या बॉलला, फील्डर अगदी वेगानं, इथे दर्शन होते म्हणून फ्लेक्सिबल बॉडी आहे, अगदी वेगानं हा खेळाडू धावतो। जर इथे तुम्ही बाउन्सचा वेट केला असता तर डेफिनेटली तुमच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला असता, ते माहिती होतं दर्शनला, त्यामुळे अतिशय वेगानं बॉल पर्यंत पोहोचले। काही धावा आपण म्हणू शकतो झेल जरी ड्रॉप झाला आपल्या टीमसाठी वाचवल्या। धावसंख्या स्कोरकार्ड वरती या सिंगलच्या मदतीने 25, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिंकण्यासाठी करायच्या 14। थोडंसं अवघड वाटतं, पण अवघड ज्यावेळी असेल त्यावेळीच तुमचा जोर तुम्हाला जास्त लावावा लागतो। आलोक मुकादममध्ये ती क्षमता आहे, बट आता ती क्षमता सिद्ध होईल का, कारण यज्ञेश देखील एक चांगला बॉलर आहे, बट एखादा षटकार या मॅच मध्ये जर येणाऱ्या बॉल वरती आला किंवा येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादी डबल एखादा षटकार आला तर काजाचा ठोका या मॅच मध्ये चुकला जाईल। रोमांचक स्थिति में मैच कुछ भी हो सकता है। 4 गेंदें और 14 रन चाहिए। स्विंग एंड मिस, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। आलोक मुकादम ने पिछली गेंद पर दूसरा रन नहीं लिया, स्ट्राइक अपने पास रखने के लिए, यानी कि जिम्मेदारी तो उन्होंने अपने कंधे पर उठा ली है, लेकिन क्या वो अपनी टीम को जीत तक पहुंचा पाएंगे? डगर मुश्किल है, लेकिन असंभव कुछ भी नहीं होता है क्रिकेट के खेल में। 3 गेंदें शेष, 14 रन चाहिए। पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करा जिथे तुम्हाला हारण्याची भीती जास्त वाटते। अजून मॅच संपली नाहीये, 3 चेंडू 14 धावा। लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि यावेळी चांगली बॉलिंग तर करतोय, बट आता दिशेवरचं नियंत्रण हरपलंय। आता 3-13 कोणाचे 3-13 आता या मॅच मध्ये वाजतील? वडघर की चेरोबा कोण की वडघर? कोण होईल विजयाचा शिल्पकार? आलोक मुकादम की इथे बॉलर यज्ञेश? 3 बॉल मध्ये 2 षटकार आणि 1 सिंगल हवी आहे बॅटिंग करत असताना टीम चिरोबा कोण ए संघाला। ही जी एक्स्ट्रा रन आली ना ती बॉलरवरचा दबाव स्पष्ट करून जाती है। निश्चित रूप से दबाव तो सभी खिलाड़ियों पर होगा इस समय। शॉट गेंद है, मौके लेकिन मिस टाइम कर बैठे हैं पुल शॉट को। डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे और लपक लिया है शानदार कैच। आलोक मुकादम के पारी का खात्मा होता हुआ और ये बहुत ही बड़ा विकेट। नए बैट्समैन को भी जल्दी मैदान में जाना है। 2 गेंदें बची है और 13 रन चाहिए। 2 गेंदों पर 2 छक्के बैट्समैन लगाते हैं तो भी मैच टाई हो जाएगा, और यदि टाई मैच होता है तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उनको विजेता घोषित किया जाएगा, क्योंकि चेजिंग कंपलसरी ये रूल रखा गया है इस टूर्नामेंट में, और भिवंडी ग्रामीण क्रिकेट में ज़्यादातर ये रूल रहता ही है।
आलोक की कोशिश काफी रही, लेकिन टाइम ही नहीं कर पाए अपने शॉट को। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ये अच्छा अवसर था वहां पर आलोक के पास ओमकार, लेकिन अवसर को भुना नाही पाए. नाही, मैदान कोणतंही असो, जीतचा आवाज पूर्ण मैदानामध्ये घुमतो, कारण आवाजामध्ये त्याच्या ताकद आहे. कदाचित जीत कॉमेंटेटर असता तर त्याला माईकची गरज देखील नसते. ये गेंद हो कहानी में फिर से रोचकता. वाइड गेंद, अब 2 गेंदों पर 2 छक्कों की आवश्यकता है. ये कारनामा क्या बैट्समैन कल्पेश कर पाएंगे? बायत के बैट्समैन क्षमता रखते हैं कि वो लंबे हिट्स लगा सकते हैं. एक ही गेंद का सामना किया है, एक पर बैटिंग करते हुए ये 2 गेंदे बहुत ही महत्वपूर्ण गेंदे वो फेस करने जा रहे हैं. 2 में से ये आने वाली गेंद सबसे निर्णायक है. इस गेंद पर छक्का लगेगा तो फिर चुनौती बरकरार रहेगी. फिर से पटकी हुई गेंद गई शॉर्ट फाइन लेग से होती हुई डिप फाइन लेग पर, केवल सिंगल. और अब तो केवल औपचारिकताएं शेष है. लेग बाय का इशारा. बहुत अच्छी गेंदबाजी, अंडर प्रेशर यज्ञेश ने अच्छी गेंदबाजी की है और 4 के चारों गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, क्योंकि टारगेट बहुत बड़ा सेट नहीं किया था. हमने देखा है इस मैदान पर कल 78 रन गोवे टीम ने बनाए, उसको चेस किया अंतिम गेंद पर ठाकुरपाड़ा टीम ने, और 50-60 रन यहाँ पर कई बार चेज हो चुके हैं. लेकिन वडगर एक ऐसी टीम है, उनका इतिहास ही रहा है कि वो अंडर 40 कई बार डिफेंड कर चुके हैं इस मैदान पर. आखिरी गेंद, ये भी शॉर्ट ऑफ लेंथ, ऊपरी किनारा लगा है. मैच समाप्त होता हुआ वडगर टीम की बहुत ही शानदार जीत. गावदेवी स्पोर्ट्स वडगर टीम ने यह मुकाबला जीत लिया है. So many congratulations Gaodevi Sports Vadgar and hard luck tough luck Chiroba Sports कोण ए. मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे गेम चेंजर या मॅच मधील हेमंत, याने दुसरं षटक हाताळलं होतं. 5 धावा देत 2 गडी बाद केले, अप्रतिम मारा केला. जो भरोसा संघाने दाखवला होता हेमंतवर, जो विश्वास त्याच्यावर ठेवण्यात आला होता, तो सार्थ ठरवला. सुरेख मारा केला. वडगर संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठाकडे यायचंय टॉससाठी.